आरसीबीनं पंजाबचा पराभव करत 18 वर्षांचा IPL ट्रॉफी जिंकण्याचा वनवास अखेर मंगळवारी संपवला। यामुळे आरसीबीच्या फॅन्सने देशभरात जल्लोष केला। सगळीकडे आरसीबीच्या विजयाची चर्चा होती। आरसीबीच्या खेळाडूंचे बेंगळुरूतील घरच्या चिन्नस्वामी मैदानावर स्वागत करण्यात येणार होतं, पण या ऐतिहासिक विजयोत्सवाला गालबोट लागण्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली। आज स्टेडियममध्ये सत्कार सोहळा सुरू असताना स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 33 लोक जखमी झाले। आरसीबीच्या या सत्कार सोहळ्यावेळी नक्की काय घडलं? आरसीबीच्या या सत्कार सोहळ्याला गालबोट कसं लागलं याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी विनोद डेगळे आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग। मंगळवारी रात्री उशिरा आरसीबीने IPL 2025 ची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला। पंजाब किंग्ज विरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवत तब्बल 18 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपवली आणि संपूर्ण देशात आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष केला। बुधवारी सकाळीच आरसीबीच्या एक्स हँडलवरून विजय मिरवणुकीची घोषणा करण्यात आली। ही मिरवणूक दुपारी 3:30 वाजता सुरू होऊन कर्नाटक विधानसभा ते चिन्नस्वामी स्टेडियम अशी होणार होती। आरसीबीची टीम अहमदाबादहून बेंगळुरूतल्या HAL एअरपोर्टवर पोहोचली। उपमुख्यमंत्री DK शिवकुमार स्वतः खेळाडूंना रिसीव्ह करायला आले होते। तेथेच हजारो चाहत्यांनी आपले स्टार्स पाहण्यासाठी गर्दी केली। काही जण तर झाडावर चढले। बसने निघालेल्या टीमचा रस्ता फॅन्सच्या जल्लोषाने भरून गेला होता। विधानसभेबाहेरही प्रचंड गर्दी जमली होती आणि हीच गर्दी बनली पुढच्या दुर्घटनेचं कारण। विजय मिरवणुकीबाबत सुरुवातीला उत्साह असला तरी बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी यावर अडचण घेत सूचना जाहीर केली। त्यांनी मिरवणूक न घेण्याचं स्पष्ट केलं आणि त्याऐवजी फक्त कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने चिन्नस्वामी स्टेडियममध्ये नियोजित केलेला सत्कार सोहळा सायंकाळी 5 वाजता होईल असं सांगितलं। पण स्टेडियममध्ये फक्त पास असलेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची अट होती। स्टेडियमची एकूण क्षमता फक्त 32,000, तरीही हजारो चाहत्यांनी पाचव्या आत जाण्याचा प्रयत्न केला। चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर संध्याकाळी 4:30 ते 5:30च्या दरम्यान स्थिती बिघडू लागली। हजारोंचा जनसमुदाय एकाच वेळी स्टेडियमच्या गेटकडे धावला। गेट नंबर 3 वर सर्वाधिक चेंगराचेंगरी झाली। ज्यांच्याकडे पास नव्हते तेही आत घुसण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी सूचना दिल्या, लाठीचार्जही केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली। लोखंडी गेटही लोकांच्या गर्दीने उघडून गेलं आणि मग मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। या भयानक दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। मृतांमध्ये एक 14 वर्षांची मुलगी देखील आहे। ही दुर्घटना केवळ स्टेडियम पुरतीच मर्यादित नव्हती, तर बेंगळुरूमधील SV रोड, इंदिरानगर, अलसूर आणि ट्रिनिटी मेट्रो स्थानकांवरही प्रचंड गर्दी होती। या घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या व्यवस्थापनानं प्रतिक्रिया देताना म्हटले, आज दुपारी आरसीबी संघाची वाट पाहण्यासाठी थांबलेल्या लोकांसोबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समजली। सर्वांची सुरक्षा आणि सर्वजण बरे असणं महत्वाचं आहे। आरसीबी संघ ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या प्रति शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करतो। या परिस्थिती संदर्भात माहिती मिळतात तातडीनं आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं। आम्ही चाहत्यांना सुरक्षित राहावं असा आग्रह करत आहे। यानंतर आरसीबी व कर्नाटक क्रिकेट असोसिएशननं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत व मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत आणि जखमींचा उपचार खर्च सरकार करत असल्याचे जाहीर केलं आहे। उपमुख्यमंत्री DK शिवकुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, गर्दी नियोजनाच्या पलीकडची होती। आम्ही व्यवस्थापनासाठी 5,000हून अधिक जवानांची व्यवस्था केली होती, पण ही एक तरुण उत्साही गर्दी असल्यानं त्यांच्यावर आम्ही लाठीचार्ज करू शकत नव्हतो। हे टाळता आले असते। यासाठी सरकार जबाबदार आहे आणि त्याची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे। आम्ही लोकांची माफी मागतो। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विजय मिरवणुकीच्या नियोजनाबाबत बुधवारी सकाळी बैठक घेतली होती। मग इतक्या तयारीनंतरही ही दुर्घटना टळली का नाही हा खरा प्रश्न आहे। या घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने राज्यातील काँग्रेस सरकार त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरले आहे, त्यामुळे लोकांना आपला जीव गमावा लागला अशी टीका केली आहे। आरसीबीचा 18 वर्षांचा संघर्ष अखेर संपला। टीम विजेता ठरली, पण नियोजनातील ढिसाळपणा, प्रशासनाची अकार्यक्षमता आणि लोकांचा निष्काळजीपणा यामुळे या विजयानं दुःखाची किनार घेतली। यातून एक मोठा प्रश्न समोर येतो, यात नेमकं चूक कुणाची? कारण यापूर्वीही हाथरस, दिल्ली रेल्वे स्थानक आणि महाकुंभात अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, ही घटना टाळता आली असती का? या घटनेस नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रन्सिंग। धन्यवाद।